असावरी माझं पासबुक कुठं आहे? त्या डबड्या कॅमेऱ्याचे 15,000 मिळालेत. तो हा चेक भरायचा बँकेत. सौम्या कसा आला नाही अजून? आजोबा ऑफिस मधनं निघालाय, तो येईल इतक्यात. तुम्हाला काही हवं होतं का? नाही मला काहीच नकोय. ओके. आजोबा बाहेर सोनची एवढी का वाट बघतायत? काय झालंय? अगो त्या राजने दिलेला तो चेक देवाजवळ ठेवला होता ना, तो बँकेत भरायचा आहे. त्यांची बँक 6 वाजेपर्यंत उघडी असते, म्हणून सोहमला बरोबर घेऊन त्यांना बँकेत जायचंय. एवढंच ना? मग मी जाते की. अगो ऐक ना, चेक बँकेत कसा भरणार? म्हणजे ते राजे कॅमेरा कुठे घेऊन गेलेत? कॅमेरा तर इथेच ठेवून गेलेत. त्यांना वाटलं की तो कॅमेरा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे म्हणून. नाहीये. अरे सौम्या, आलास का ऑफिस मधून? बरं झालं. आला वाटतं. हे बघ, आपल्याला बँकेत जायचंय हा 15,000 रुपयाचा चेक भरायला. आजोबा आता आलोय, दमलोय मी. अरे दमतोस कुठे? 15,000चा चेक मिळालाय मला. तो फडतूस कॅमेरा विकून, ते सुद्धा घरी बसत्या बसत्या मोबाईलवर. तूच दाखवलंस ना बेचू सामान. थांब 1 मिनिट, स्लिप भरतो. घरात एक वस्तू जागेवर मिळत नाही. पेन कुठं आहे? बाबा मी देते. पेन पेन पेन. ते पेन दे रे बाळा जरा. बाबा तो कॅमेरा डबडा होता तो. गेला, विकून टाकला. अडगळीत पडला होता तो. दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी. रुपये 15,000 फक्त. मला तर वाटलं नव्हतं इतके पैसे मिळतील म्हणून. तुझ्या नवऱ्यानं पैशाची नुसती नासाडी केली. स्वतःच्या मर्जीचा मालक तो. तू त्याला ढील दिलीस. नवऱ्याला सांभाळता आलं नाही तुला. तुम्ही चल, उशीर होतोय. आई अहो, हा काय कॅमेरा इथेच आहे. काहीतरी बोलू नकोस. हो बाबा, ते म्हणाले राहू दे इथेच. राहू दे इथे म्हणजे? त्याला सांग एक पैसा परत मिळणार नाही. तुम्ही चल, आत्ताच्या आत्ता चेक बँकेत भरू. खड्ड्यात गेला तो चप्पल चोर. मी त्याला देवळातच ओळखला होता की हा माणूस म्हणजे काहीतरी गडबड आहे. मी नाही देणार हा चेक. पण मग काय करायचं बाबा? काय करायचं? बाजूला कुठे तो कॅमेरा? हा कॅमेरा असा घ्यायचा, असा धरायचा, त्याच्या समोर जायचं आणि सरळ त्याच्या तोंडावर मारायचा. सोम्या चल चेक भरायला जाऊ. तुला काय झालं? आजोबा मी काय म्हणतो, एकदा त्या अभिजितशी बोलायला हवं ना. नाही म्हणजे चुकून विसरला असेल तर. बरोबर आहे, मी फोन करतो त्याला सांगतो आता पैसे विसर. आजोबा पण फोन नंबर कुठे आपल्याकडे त्यांचा? अगं तू नाही का मला दिला होतास? तिथे टेलिफोनच्या जवळ डायरीत लिहिलाय. हॅलो, कोण ते? तू चप्पल चोर? अभिजित राजे. तेच ते. अहो दत्ता. दत्ता काय दत्ता? तू कॅमेरा का नाही नेलास? आत्ताच्या आत्ता ये आणि कॅमेरा घेऊन जा.
नाही मला नकोय तो कॅमेरा. म्हणजे मला आवडला होता पण आता मी तो नाही घेऊ शकत. डील कॅन्सल समजा ना. असं कसं डील कॅन्सल? मी एकदा विकलेली वस्तू परत घेत नाही. अहो मी खरंच सांगतोय, तुम्ही विकू नका तो कॅमेरा. सुरण भरला का तुझ्या डोक्यात? चप्पल चोर कुठला? या दत्तात्रय कुलकर्ण्याला तू अजून ओळखलेलं नाहीस. माझ्या बरोबर तुझे हे खेळ चालायचे नाही. हे दत्ता डूड, कूल मॅन. शिव्या घालतोस मला या दत्तात्रयला? शिव्या नाही डूड. तू डूड, तुझा बाप डूड, तुझा आजा डूड. बाबा बाबा तुम्ही शांत व्हा ना. तुम्ही कशाला उगीच वाद घालताय? आजोबा ते डूड असं म्हणाले असतील. मला डूड म्हणतोय? तुझा खानदान डूड. सांग त्याला डूड कुठला? हॅलो, अहो तुम्ही या आणि तो कॅमेरा घेऊन जा ना. बाबांना तो चेक बँकेत भरायला सांगा आणि तो कॅमेरा तुमच्याकडेच ठेवा. तुमच्या भावना गुंतल्यात त्यात. अहो ज्या भावनांमुळे माझी माणसं दुखावली जातील त्या भावना कसल्या कामाच्या? तुम्ही प्लीज या आणि हा कॅमेरा घेऊन जा. त्यापेक्षा मी असं करते, मीच येते आणि तुम्हाला कॅमेरा देऊन जाते. काय म्हणाला भामटा? कॅमेरा घेतो म्हणाले. मूर्ख माणूस, वेळ वाया घालवला. आता बँक बंद झाली असेल, उद्या भरावा लागेल. आजोबा मी उद्या मशीन मध्ये डिपॉझिट करतो. काय नको मशीन मिशीन, मी स्वतः माझ्या हाताने भरणार चेक. आई 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 अहो काय करताय? किती पाणी घातलं? अगो बाई, खूप पाणी पडलं नाही का? आई खूप महत्वाचा आहे ना तो कॅमेरा तुमच्यासाठी. आय एम सॉरी पण मला आजोबांचं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. नाही का शुभ्रा, नाही. मला नाही वाटत बाबांचं काही चुकलंय. अगं तो कॅमेरा इतकी वर्ष अडगळीत पडला होता. खूप वर्षापूर्वी बंद पडलेला किती जुना कॅमेरा तो. आता जर तो कोणाच्या उपयोगात येत असेल तर काय हरकत आहे नाही? बरं आई, जर आजोबाच असं म्हणाले की नका तो कॅमेरा विकू, ठेवा घरात, तरीही नकोय ना तुम्हाला तो? अगं मम्मी कसा देईन तो कॅमेरा? काहीतरी बोलतेस तू शुभ्रा. बाबा असं म्हणणं शक्य नाहीये. सोमू तयार झालास का? सोमू, अरे चल मग राहू दे आता. सोमू आपण जाऊया, तू आल्यावर चेंज कर. सोम्या, मी तुझं चांगलं आठवलंय. सोहम, त्याच नावाने तिला हाक मारायला सांग. कळलं का रे कोंबडीच्या? हो आजोबा. ऐक ना, मम्मी तुला आता सोम्या म्हणू की कोंबडीच्या? चल चल निघूया. आजोबा तुम्हाला काही आणायचंय का? मला काही नकोय. ओके. हे घ्या. हं? आणि हे खाल्ल्यावरती लगेच पाणी पिऊ नका. हा, मी जरा तयार होऊन येते. तू कुठे निघालायस आता? शॉपिंगला? त्या कोर्टातून आलेल्या सुनेसारखी? नाही बाबा, तो कॅमेरा परत द्यायचा आहे ना त्यांना. सोहम आला ना की त्याला घेऊन मी जाऊन ये. तोंडावर मार त्याच्या. आई अरे लॉर्ड, आलो आम्ही. आज किती मस्त शॉपिंग केलं माहितीये आम्ही. हो? अहो एका दुकानात गेलो, तिथे 5,000चं शॉपिंग केलं तर 30% डिस्काउंट होता आणि 10,000चं केलं तर 40%. आणि मी 40%चा डिस्काउंट घेतला. हो ना रे सोहम? हो 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 का? छान. छान काय छान? 10,000ची खरेदी करून आले ते. एकीकडे बचतीच्या गप्पा करायच्या, दुसरीकडे वारे माफ खर्च करायचा. इतके पैसे आणले कुठून? आजोबा अहो तुम्ही नाही का तो लग्नाच्या दिवशी तो दागिन्यांचा डबा दिला होता, त्यातला एक दागिना मी विकला आणि केली खरेदी. काय? दागिना विकून डोकं घाण टाकलेस की काय? शुभ्रा, अगं बाळा तुम्हाला बोलायचंच तरी. आणि सोहम, अरे तिला जर काही हवं होतं तर तू द्यायचे होतेस ना पैसे. असं कसा रे तू बबड्या? कुलकर्ण्यांच्या घराचे दागिने होते ते.
परंपरेने चालत आलेले त्या तुझ्या सासूच्या आठवणी होत्या, तो तू दागिना विकून टाकलास. आजोबा ऐका, तुम्ही चिडू नका बरं. आता तो कॅमेरा सोहमच्या बाबांची शेवटची आठवण होता, पण तरी तुम्ही तो विकायला निघाला आहातच ना. आय एम सॉरी, काही 10,000ची खरेदी केलेली नाहीये आम्ही. आईंसाठी एक साडी घेतलीये आणि आजोबांसाठी एक छानसा टी शर्ट आणि पॅन्ट. माझे आई बाबा म्हणत होते त्यांनी तुम्हाला काहीच दिलं नाही, म्हणून त्यांच्याकडनं मी तुम्हाला काहीतरी द्यावं. पण मी त्यांना नकार दिला, कारण मी काहीच दिलं नव्हतं ना तुम्हाला. म्हणून मग ही छोटीशी भेट माझ्याकडून तुम्हाला. सोहम, तू येतोस ना माझ्या बरोबर तो कॅमेरा परत द्यायला? अरे यार आई दमलोय ग. आधीच ऑफिस, नंतर हे शॉपिंग. मी आज जाऊन फ्रेश होतो. अरे पण आई राहू द्या, मी येते तुमच्या बरोबर. आपण जाऊया कॅमेरा द्यायला. काही गरज नाही कॅमेरा परत करायची. चेक घे आणि नेऊन दे त्या अभिजित, हा त्यालाच. मला काय हाव नाही पैशाची. अडगणीत पडून होता पण विकायला काढला. तुला हवं असेल तर राहू दे तिथेच, मला काय त्याचं. आई, पण तो चेक परत नेऊन देऊया ना आता. हो पण त्यांनी तो नाही घेतला तर? कॅमेरा देऊन येऊ. काहीतरी तर द्यावं लागेलच ना. हो ना. रिकाम्या हाती जाणं बरं नाही दिसणार ना. काहीतरी गोडाचं बनवून घेऊन गेलात तर? मी? अगं ते एवढे जगप्रसिद्ध शेफ आहेत, मी काय ग करून नेणार त्यांच्यासाठी? मला सोहम म्हणाला होता एकदा, त्याला ना तुमच्या हातची नारळाची वडी खूप आवडते. मला एकदा म्हणाला होता, आईच्या हातची नारळाची वडी म्हणजे अगदी स्वर्ग. खरंच? हो. खोटं. सोहमला फक्त खाता येतं, एखाद्याचं कौतुक. पण आता त्याचं नाव नाही घेतलं तर यांना नाही पटणार. खरंच सोहम असं म्हणाला तुला? हो. आई, तुम्ही जे काही कराल ना त्यात तुमच्यातलं इतकंसं प्रेम मिसळलत ना तर काय लागेल तो पदार्थ. अगं बाई. हो सासूबाई, करून तर बघा. नाही आवडला तर नको नेऊया. बर. आई, माझं ना जवळच एक काम आहे, मी ते पूर्ण करते, तुम्ही या जाऊ. नको शुभ्रा, त्यापेक्षा ना हा कॅमेरा घे आणि हा चेक देऊन तू त्यांना नेऊन दे आणि म्हण तिला मी इथे वाट बघत राहते ना. आई अहो, व्यवहार कोणी केलाय आणि हा कॅमेरा कोणाचा आहे? मी असं आज जाऊन देणं बरं दिसेल का? अगं पण शुभ्रा, ते काही नाही, तुम्ही चला बरं, आज जाऊया आणि कॅमेरा देऊया. चला चला. पण शुभ्रा, मी काय सांगते ऐक ना. हे बघ आई, तुम्ही त्यांना पटकन कॅमेरा द्या आणि या. हो पण शुभ्रा, अगं आतमध्ये किती गर्दी असेल, मला एकटीला नको. त्यापेक्षा आपण उद्या येऊया. ते मोठे शेफ आहेत, गर्दी कायमच असणार आहे. या ना पटकन जाऊन. मला संकोच वाटतोय ग, मला एकटीला. बरं ठीक आहे, नको जाऊया मग. चला उद्या आजोबांनाच पाठवूया. नको, त्यांना नको. ठीक आहे मग मी जाते आतमध्ये, पण तू मग इथे माझी वाट पाहत थांबशील ना? भेटणार आहे तुम्हाला. या. हॅलो मॅडम, वेलकम टू अबीज किचन. या मॅडम बसा. नाही नाही नको. मला ना ते त्यांना भेटायचं होतं जरा. कोणाला भेटायचंय? ते अभिजित. बरं, तुमची अपॉइंटमेंट आहे का त्यांच्याकडे? नाही, ती नाही हो. मग मॅडम तुम्हाला नाही भेटता येणार हो. मॅडीसाठी रूल्स आर रूल्स. मॅडम सॉरी. मॅडी काय चाललंय? तुम्ही इथे?
अहो मला ना जरा भेटायचं होतं तुम्हाला, पण ते माझ्याकडे ते सर अपॉइंटमेंट सर. हा ते नाही हो माझ्याकडे. नाही नाही, तुम्हाला त्याची गरज नाही. या या प्लीज या, आपण आत बोलूया. या या ना, या प्लीज बसा. नाही नको, ठीक आहे. अहो बसा प्लीज बसा. अहो तुम्ही खूप बिझी असता ना. मी अहो नाही नाही, बसा, खरंच बसा. आणि हो, ती मॅडी जे काय बोलते त्यावर फारसा विश्वास ठेवू नका. तुम्ही काय घेणार? नाही नको, म्हणजे घरी माझे सासरे हो दत्ता. हं? सॉरी, तुमचे सासरे जेवल्याशिवाय तुम्ही जेवत नाही हे ते आठवलं मला. मी आता जेवायलाच बसणार होतो. तुम्ही खरंच काय घेणार? नाही. हे जेवण आहे म्हणजे इथे पोळी भाजी आमटी भात असं काही नसतं का? सॉरी हो, मी अगदी सहज विचारलं. हो इट्स ओके, इट्स ओके. मी ना हे घ्या, हा चेक परत द्यायला आले. हो पण नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं चेक बँकेत भरायला हरकत नाही म्हणून सांगा तुमच्या सासऱ्यांना म्हणून. अहो नाही नाही, तुम्हाला हा चेक घ्यावाच लागेल. नाही तर तुम्ही हा कॅमेरा ठेवून घ्या. अहो बाबाच म्हणाले त्यांना चेक नेऊन दे म्हणून. तुम्ही घ्या ना चेक प्लीज. इट्स ओके, इट्स ओके. या ना प्लीज. हो मी मागवलं नव्हतं काही. नाही नाही, इथली पद्धत आहे ती. वेलकम ड्रिंक प्लीज. मला खरंच नकोय हो. ऑलराईट, तुम्हाला नको असेल तर राहू द्या. बरं मग निघू मी, कारण तुम्हाला जेवायचं आहे ना. अहो नाही, मला रोजच असा उशीर होतो जेवायला. तुम्ही रोज एकटेच जेवता? हा का? नाही सहजच. मी येते. हा मी बाहेर पण सोडायला येऊ? नाही नको, तुम्ही जेवताय ना. एकट्याने कधी जेवू नये. तुम्ही जेवेपर्यंत म्हणजे तुमचं जेवण होईपर्यंत मी बसू इकडे, चालेल का? व्हाय नॉट, बाय ऑल मीन्स. अहो बसा ना, मला किती बरं वाटेल, म्हणजे चांगली कंपनी मिळेल. अगो बाई, मी विसरलेच. अहो मी ना तुमच्यासाठी गोडाचं करून आणलं होतं. चालेल ना? हो चालेल चालेल, पळेल. काय आणलं एवढं? हाव, नारळाच्या वड्या, माझा सगळ्यात आवडता पदार्थ. ठीक आहेत ना? अहो किती वर्षांनी मी अशा नारळाच्या वड्या खातोय. काहीतरी वेगळं आहे, समथिंग डिफरंट. काहीतरी वेगळं लागतं मला. काय घातलं याच्यात? अहो काही नाही, आपण नेहमी करतो ना तशाच केलंय. नाही नाही नाही, तुम्ही लपवू नका, खरं सांगा काय घातलंय. खरं तर ना मी अगदी एवढासा थोडासा कोहळा असा किसून शिजवून. That's it. मला वाटलंच काहीतरी वेगळं आहे. हे कसं करतात मला शिकायचंय. वा, भयंकर आवडल्यात वड्या. आता मी थांबूच शकत नाही. तुम्हाला सांगतो, मी नुसतं लोकांना बनवून खायला घालत नाही, मी खातो सुद्धा तितकाच. खूप खातो मी. वा 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 वा. तुम्हाला सांगू, याला सगळ्यातलं सगळं चांगलं दिसतं ना, तोच इतकं चांगलं बनवू शकतो. त्या खाण्यात बनवणाऱ्याचं मन दिसतं. असे पदार्थ ज्या हाताने घडतात ना, ते हात जगातले सगळ्यात सुंदर हात असतात. अप्रतिम.
हो तुम्ही जेवताय ना? हो हो हो